जय जवान जय किसान ग्रुपमधील सर्वांना नमस्कार। तर बेळगाव जिल्ह्यामध्ये जय जवान आणि जय किसान म्हणून एक समाजसेवा संघटना आहे जी कर्नाटक राज्यासाठी ओपन केलेली आहे। आणि ही कर्नाटक राज्यासाठी जी संघटना केलेली आहे ही पूर्ण जो आमच्या बेळगाव जिल्ह्यामध्ये काही घडामोडी झाल्या, काही प्रॉब्लेम झाले शेतकऱ्यांना, तर वेळेस धावून येते। अशा प्रकारे परवा दिवशीच आम्हाला एक नंदगडमधून एक जे ग्रामपंचायत सदस्य आहेत नागो पाटील, त्यांनी आम्हाला एक माहिती दिलेली होती की असं एक आपला एक शेतकरी एक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्यांना थोडंफार काहीतरी आर्थिक सहाय्य पाहिजेत म्हणून। आणि आमच्या संघटनेला कळताच आमच्या संघटनेमधून सर्वांनी मिळून थोडीफार रक्कम जमा करून आज आम्ही त्यांना द्यायला म्हणून इथं आलेलो आहोत। तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की जय जवान आणि जय किसान ही जी समाजसेवा संघटना आहे याच्यामध्ये मी बऱ्याच लोकांना सांगतोय, बेळगाव जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना सांगतोय की विनंती करून सांगतोय की सदस्यता घ्या, मेंबरशिप घ्या। याच्यामध्ये काही जास्ती हे नाही आहे, तुम्हाला जमेल तसं देऊन त्याच्यामध्ये मेंबरशिप घ्या, कारण की एखाद्या वेळेला तुम्हाला हे खूप उपयोगी पडते। कारण बऱ्याच ग्रुप आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहेत, त्यांच्यामध्ये मेसेज गेल्यानंतर भरपूर राजकारणी लोक आहेत, नेते कार्यकर्ते, पण त्यांच्याकडून काहीही भेटत नाही। त्यांच्याकडून मेसेज बघतात त्यांनी, पण अशा टायमाला अडीअडचणीत असलेल्या त्या शेतकऱ्याला, हॉस्पिटलमध्ये असलेल्याला कुणीही मदत करत नाही। आणि ज्या वेळेला त्यांना असं वाटतंय की कुठंतरी मला मतदानचा फायदा भेटेल, त्यावेळेला त्यांनी धावून जातात। पण एकमेव ही संघटना आहे जय जवान जय किसान, या संघटनेमध्ये जॉईन व्हा परत परत बोलतोय। कारण की एवढे शेतकरी आमच्या राजकारणाच्या आहारी गेलेले आहेत आणि जेव्हा त्यांच्यावरती संकट येते तेव्हा काहीतरी त्यांना सुचत राहते, नंतर त्यांच्या कोणीही नेता येत नाही, कोणीही मदत करत नाही। तर आज आम्ही आमच्या जय जवान जय किसान या संघटनेच्या वतीने आम्ही काहीतरी एक अमाऊंट आम्ही एक तयार करून सर्वांनी मिळून, जे शेतकऱ्यांच्या मुलांनी सर्वांनी एकत्रित करून आज त्यांना देण्यासाठी म्हणून मला पाठवलेलं आहे। आणि मी हे आमच्या सर्व जय जवान जय किसान संघटनेच्या वतीने त्यांच्याकडे आम्ही हे अमाऊंट सुपूर्द करत आहेत आणि होईल तेवढी, आणि पुढे पण आम्ही त्यांना मदत करू शकतो आणि करेन आम्ही थोडीशी। आणि असं जर म्हणजे फक्त बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही धर्मस्थळ वगैरे सगळ्या स्कीमा सगळ्या करताय, पण त्यांना सगळी डॉक्युमेंट द्यावी लागतात। पण आमच्याकडे कुठलाही डॉक्युमेंटची गरज नाही, कुठलं डॉक्युमेंट बघत नाही आम्ही, सरळ आम्ही पैसे जमा करतोय, शेतकऱ्यांच्या सर्व मुलांनी आणून त्यांना देतोय। म्हणून या संघटनेला तुम्ही जय जवान जय किसान या बेळगाव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी जॉईन व्हा आणि मेंबरशिप घ्या। कारण की आम्हाला कुठल्या डॉक्युमेंटची गरज नाही, काय नाही, तुम्हाला ताबडतोब आम्ही एकत्रित पैसे करून आणून जमा करतोय। आणि हे आपले गणपती बिडकर नंदगड इथून आहेत पेशंट, तरी लवकर आजारातून चांगलं होऊ देत असं मी सर्व आमच्या जय जवान जय किसान संघटनेकडून विनंती करतो। धन्यवाद, नमस्कार।